नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके. आज आपण परिव्यय लेखाकर्माचा जो पहिला चॅप्टर आहे त्या चॅप्टरमधला परिव्यय लेखाकर्माच्या नोंदी ठेवणे म्हणजे परिव्यय लेखाकर्मामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या नोंदी ठेवतात याबद्दलची आपण चर्चा करणार आहोत. कालच्या लेक्चरमध्ये आपण परिव्यय अंकेक्षण म्हणजे काय, त्याच्या व्याख्या आणि परिव्यय अंकेक्षणाची व्याप्ती याबद्दलची आपण चर्चा केलेली आहे. आज आपणाला परिव्यय लेखाकर्मामध्ये ज्या काही नोंदी ठेवल्या जातात आणि त्या नोंदीचं अंकेक्षण या ठिकाणी केलं जाते. मग परिव्यय लेखाकर्मामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या नोंदी ठेवल्या जातात आणि ते ठेवणं का आवश्यक आहे या संबंधीची माहिती आपणाला अभ्यासायची आहे. तर पहा, परिव्यय लेखाकर्मामध्ये नोंदी ठेवणे. तर कंपनी व्यवहार मंत्रालयाने दिनांक 3 जून 2011 रोजी निर्गमित केलेल्या अधिसूचनेनुसार व कंपनी कायदा 2011 नुसार खालीलपैकी व्यवसाय करणाऱ्या देशी व विदेशी कंपनीने परिव्यय लेख्यामधील नोंदी संबंधी अर्ज त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे किंवा आम्हाला परिव्यय लेखाकर्माच्या नोंदी या ठिकाणी ठेवायच्या आहेत किंवा परिव्यय लेखाकर्माचा अवलंब करावयाचा आहे अशा प्रकारचा अर्ज करणं आवश्यक आहे. म्हणजे खालील व्यवसाय करणाऱ्या अशा प्रकारची तरतूद कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आता खालील प्रकारचा व्यवसाय म्हणजे कोणत्या प्रकारचा व्यवसाय, तर पहा, उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये जे गुंतलेले उद्योग आहेत अशा उद्योगांनी, किंवा नंबर ब आपल्याला सांगता येईल प्रक्रिया उद्योग म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करणारे जे उद्योग आहेत ते उद्योग, किंवा नंबर क वस्तू निर्मिती उद्योग संस्था, एखाद्या वस्तूची निर्मिती करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्था, त्याचबरोबर खाणविषयक उद्योग संस्था, ह्या संस्थांनी त्या ठिकाणी अर्ज करणं आवश्यक आहे. आणि खालीलपैकी कोणतीही एक अट पूर्ण करीत असलेल्या कंपनीने असा अर्ज करणं आवश्यक आहे. म्हणजे ह्या प्रकारामध्ये ह्या संस्था कार्यरत असतील किंवा गुंतलेल्या असतील तरीसुद्धा त्यांना खालील प्रकारची अट पूर्ण करणं आवश्यक आहे. ती अट पूर्ण करत असतील तरच त्यांनी अशा प्रकारचा परिव्यय लेखाकर्माच्या नोंदी ठेवण्यासंबंधीचा अर्ज करावा लागतो. त्यामध्ये पहिली अट आहे पहा, मागील वर्षाच्या अगोदरच्या वर्षात ज्या कंपनीच्या निव्वळ मालमत्तेचे एकूण मूल्य हे 5 कोटी रुपयापेक्षा जास्त होते अशा कंपनीने अर्ज केला पाहिजे. किंवा नंबर 2, ज्या कंपनीची उलाढाल रुपये 20 कोटीपेक्षा जास्त असेल, म्हणजे ज्या कंपनीची विक्री ही 20 कोटीपेक्षा जास्त आहे अशा कंपनीने हा अर्ज केला पाहिजे. तिसरी अट आहे, कंपनीचे सामान्य भाग किंवा कर्जरोख्याची मान्यताप्राप्त भाग भांडवल बाजारामध्ये नोंद झालेली असेल किंवा नोंद होण्याच्या प्रक्रियेत असल्यास मग ती कंपनी देशी असो की विदेशी असो, ह्या सर्व कंपन्यांना परिव्ययाच्या नोंदी ठेवण्यासाठी अर्ज करावा लागतो. म्हणजे यापैकी कुठलीही एक, ह्या जे 3 अटी आहेत, पहिल्या अटीमध्ये सांगितलं आहे एकूण मालमत्तेचं किंवा निव्वळ मालमत्तेचं मूल्य 5 कोटीपेक्षा जास्त असावं, त्या संस्थेने अर्ज करावा. किंवा ज्या कंपनीची उलाढाल 20 कोटीपेक्षा जास्त आहे आणि ज्या कंपनीचे भाग हे लिस्टेड शेअर मार्केटमध्ये नोंदवलेले असतील किंवा नोंदवण्याच्या प्रक्रियेमध्ये असतील अशा संस्थांनी परिव्यय लेखाकर्माच्या नोंदी करण्यासाठी त्या ठिकाणी अर्ज करणं आवश्यक आहे. ह्या गोष्टी बेसिक आहेत. ह्या बेसिक गोष्टी पूर्ण केल्या की मग कोणत्या नोंदी ठेवायच्या या संबंधीची माहिती आता आपणाला पाहिजे आहे. तर पहा, परिव्ययाच्या नोंदी ठेवणे. कोणत्या परिव्ययाच्या नोंदी ठेवणे? मेंटेनन्स ऑफ कॉस्ट रेकॉर्ड. परिव्ययाच्या नोंदी ठेवण्यासंबंधीचे काही नियम आहेत ते पुढील प्रमाणे. तर पहा, सामग्री. कुठल्याही गोष्टीचं उत्पादन करायचं म्हटलं की आपणाला पहिल्यांदा सामग्री खूप मोठ्या प्रमाणात लागते आणि सामग्रीवर एकूण उत्पादनाच्या 40 ते 50% खर्च त्या ठिकाणी होत असतो. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च होणारा हा जो घटक आहे, ह्या घटकावर होणाऱ्या परिव्ययाची नोंद त्या ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे. जर समजा नोंद नाही ठेवली तर किती सामग्री वापरली आणि किती शिल्लक आहे यासंबंधी किंवा किती वेस्ट झालेली आहे यासंबंधी आपणाला काहीच सांगता येणार नाही. म्हणून सामग्रीची नोंद ठेवताना आपणाला प्राप्त झालेली सामग्री, त्याचबरोबर आपण निर्गमन केलेली सामग्री म्हणजे विक्री केलेली सामग्री आणि आपल्याकडे शिल्लक असलेली सामग्री यांची पुरेशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नोंद करणं आवश्यक आहे. तसेच सामग्रीचा वापर यामध्ये सामग्रीच्या आणलेल्या नगापैकी
प्रत्येक नगाचा आपण कसा वापर केलेला आहे याची नोंद मात्रा व मूल्यामध्ये करणे आवश्यक आहे. म्हणजे मात्रा म्हणजे युनिट, किलो, क्विंटल, टन अशा पद्धतीने येणारे जे गोष्टी आहेत त्याला मात्रा म्हणतात. आणि मूल्य म्हणजे त्या प्रत्येक नगाची किंमत त्या ठिकाणी करणे आवश्यक आहे. वाहतुकीमध्ये जर समजा काही नुकसान झालेलं असेल तर वाहतुकीमध्ये सामग्रीचं झालेलं नुकसान किंवा भांडारगृहामध्ये म्हणजे गोडाऊनमध्ये काही सामग्रीचं नुकसान झालेलं असेल तर ते नुकसान किंवा इतर कारणामुळे झालेलं नुकसान किंवा याची त्या ठिकाणी वेगवेगळी नोंद करणं आवश्यक आहे. म्हणजे प्रवासात एवढं नुकसान झालं किंवा भांडारगृहामध्ये एवढं नुकसान झालं किंवा इतर कारणामुळे एवढं नुकसान झालेलं आहे याची वेगळी नोंद करावी. आणि अशा सामग्रीच्या नुकसानीचे लेखांकन कसे करण्यात आले याची लेखापुस्तकात त्या ठिकाणी नोंद करणं आवश्यक आहे. आणि अंकेक्षकाने हेच बघितलं पाहिजे असं केलं आहे का नाही. त्यानंतर दुसरी नोंद आहे उपभोग्य सामग्री किंवा छोटी उपकरणे आणि यंत्रे व सुटे भाग इत्यादी यांची त्या ठिकाणी नोंद ठेवणं आवश्यक आहे, कारण याच्याशिवाय आपला व्यवसाय चालू शकत नाही. कन्झ्युमेबल स्टोअर, स्मॉल टूल्स अँड मशिनरी, स्पेअर पार्ट एक्सेट्रा. तर पहा, सामग्रीप्रमाणेच वरील पदाच्या प्राप्ती, निर्गमन, शिल्लक आणि वापराबाबतच्या नोंदी या ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे. काही नुकसान झालेले असेल तर त्याची वेगळी नोंद त्या ठिकाणी ठेवावी. ज्या पदाची म्हणजे ज्या पदाची 24 महिनेपर्यंत उलाढालच झालेली नाही त्याची वेगळी नोंद त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. समजा आपल्याकडे आपण बरेच स्पेअर पार्ट वगैरे आणून ठेवलेले असतात किंवा सुटी उपकरणं त्या ठिकाणी आणून ठेवलेली असतात, यंत्र आणून ठेवलेली असतात आणि त्याचा 2 वर्षापर्यंत कुठलाच वापर झालेला नसेल तर त्याची वेगळी त्या ठिकाणी नोंद करणं आवश्यक आहे. त्यानंतर नंबर 3, सेवा, शक्ती, इंधन, वाफ इत्यादी म्हणजे सर्व्हिस, पॉवर, फ्यूल, स्टीम एक्सेट्रा. तर पहा, शक्ती, इंधन, वाफ इत्यादीचा परिव्यय त्या ठिकाणी निश्चित केला पाहिजे आणि निश्चित करून त्याची योग्य ती नोंद त्या ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे. जर शक्ती किंवा वाफ खरेदी केलेली असेल, आता हे कारखान्यासाठी पॉवर म्हणून त्या ठिकाणी वापरलं जाते. काही कारखाने हे शक्ती म्हणजे वाफेवर चालणारे असतात. खरेदी केलेली असेल तर त्याचा खरेदी परिव्यय त्या ठिकाणी वेगळा दाखवण्याची आवश्यकता आहे. शक्ती म्हणजे पॉवर देयकाचे, पॉवरच्या जे काही बिल आहे त्या बिलाचं विभाजन किंवा निर्मिती परिव्यय विभागावर त्या ठिकाणी ते नोंदवणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे उत्पादन करण्यासाठीच आपणाला पॉवर लागते किंवा शक्ती लागते यंत्र चालण्यासाठी. म्हणून उत्पादन निर्माण विभागावर म्हणजे निर्मित परिव्यय विभागावर त्याची आकारणी त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर नंबर 4, मजुरी आणि वेतन. आता पहा, मजुरी दुसरा हा महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे पहिला जो घटक आहे तो आहे सामग्री आणि त्या सामग्रीच्या बाबतीमध्ये कोणत्या नोंदी ठेवाव्यात आपण ह्या 3 मुद्द्यामध्ये आपण अभ्यासलेला आहे. आणि दुसरा उत्पादन खर्चाचा घटक म्हणजे मजुरी किंवा वेतन, मजुरी आणि वेतन याच्यावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च या ठिकाणी होतो. म्हणजे साधारण 50 ते 60% खर्च मजुरीवर होत असतो. आता ते उत्पादित केलेल्या वस्तूवर डिपेंड करते. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या घटकावर खर्च होत असेल तर त्याच्या नोंदी त्या ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे. म्हणून सर्व विभागातील कामगार व कर्मचाऱ्याच्या उपस्थितीची नोंद पहिल्यांदा ठेवली पाहिजे. ते किती वाजता कामावर येतात, किती वाजता कामावरून जातात आणि किती वेळ ते काम करतात, मध्ये का टाईमपास करतात, ह्या सगळ्या नोंदी त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. म्हणजे उपस्थितीच्या नोंदी घेणं आवश्यक आहे. सर्व कामगार आणि कर्मचाऱ्यांची मिळकत किंवा परतावा याची विभागवार नोंदणी करणं आवश्यक आहे. मजुरी शोधनाची जी पद्धत आहे ती पद्धत कोणती आहे, कोणत्या पद्धतीने आपण मजुरी शोधन करतो ते त्या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. अभिप्रेरणाचे शोधन म्हणजे इन्सेंटिव्ह, कामगारांना काही इन्सेंटिव्ह दिले जातात, अभिप्रेरण दिले जातात, तर ते कशा पद्धतीने दिले जातात त्याचीही नोंद त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. तर त्याची या ठिकाणी योग्य पद्धतीने नोंद ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे मजुरी आणि वेतन याची योग्य पद्धतीने तपशीलवार त्या ठिकाणी नोंद ठेवण्यात यावी. त्यानंतर नंबर 5 आहे सेवा विभागाचा खर्च, सर्व्हिस डिपार्टमेंट एक्सपेंडिचर. सेवा विभागाचा खर्चाचे निर्धारण वेगळे त्या ठिकाणी करण्यात यावे. आता सेवा पुरवणारे काही विभाग आहेत, सर्वच विभाग उत्पादनाचं काम करत नाहीत.
त्या ठिकाणी कारखान्यामध्ये काही विभाग असे असतात की ते सेवा पुरवण्याचं काम करतात. मग सेवा विभागाच्या खर्चाचं निर्धारण वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी करण्यात यावं आणि या विभागाच्या खर्चाचे विभाजन आणि वाटप वेगळे दाखवण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे. नंबर 6वा मुद्दा आहे पहा, घसारा किंवा अवक्षयन व मालमत्तेची नोंद. तर डिप्रिशिएशन अँड रेकॉर्ड ऑफ असेट. तर आपल्याकडे जेवढ्या काही मालमत्ता आहेत त्या मालमत्तांची नोंद झाली पाहिजे आणि त्या मालमत्तेवर आपण घसारा आकारतो की नाही, जर आकारत असेल तर कोणत्या पद्धतीने आकारतो याची सुद्धा त्या ठिकाणी नोंद होणं आवश्यक आहे. म्हणजे कंपनी कायदा 1956च्या तरतुदीनुसार प्रत्येक मालमत्ता व त्यावरील घसाऱ्याची आकारणी करण्यात आली याची नोंद त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. स्थिर मालमत्ता व त्यावरील घसाऱ्याची नोंद योग्य पद्धतीने केली पाहिजे. अधिव्ययाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर 7वा मुद्दा आहे पहा, एक स्वाधिकार आणि तांत्रिक मदतीच्या शोधनाची नोंद. रॉयल्टी अँड पेमेंट ऑफ टेक्निकल एड्स. एक स्वाधिकार रकमेच्या आगणनाचा आणि म्हणजे कसं निर्धारण करायचं त्याचं, एक स्वाधिकार किंवा रॉयल्टी कशी निर्धारित केली जाते ते निर्धारण आणि एक स्वाधिकार आकारणीचा आणि इतर संबंधित शोधनाचा आधार उत्पादन परिव्ययाची नोंद त्या ठिकाणी करण्यात आली पाहिजे. तर तांत्रिक मदत आपण कुणाकडून सर्वच तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध असते असं नाही. काही तंत्रज्ञान आपणाला इतर देशातून किंवा इतर कंपनीकडून आयात करावं लागते. मग अशा तंत्रज्ञानासाठी आपण काही शोधन केलेलं आहे का ते त्या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर अधिव्यय. अधिव्यय म्हणजे ओव्हरहेड. आता हे ओव्हरहेड वेगवेगळ्या प्रकारचे असतात पहा. आता उदाहरण द्यायचं झालं तर अधिव्ययाचे कार्य अधिव्यय म्हणजे वर्क्स ओव्हरहेड, प्रशासन अधिव्यय म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड, विक्री आणि वितरण अधिव्यय सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड असे वर्गीकरण करणं आवश्यक आहे. खर्चाचं ह्या हेडखाली वर्गीकरण केलं पाहिजे. अधिव्ययाच्या संग्रहण, वाटप, विभाजन आणि उत्पादनाच्या प्रमाणात वसुली यांची नोंद त्या ठिकाणी केली पाहिजे. जर अधिव्ययाची आकारणी अप्रत्यक्षरित्या केली जात असेल तर प्रत्यक्ष अधिव्यय आणि अप्रत्यक्ष अधिव्यय यांच्यातील विचरण म्हणजे फरक, यांच्या विचरणाची नोंद करणं त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे प्रत्यक्ष खर्च किती, प्रत्यक्ष अधिव्यय किती आणि अप्रत्यक्ष अधिव्यय किती आणि या दोन्हीमध्ये काय फरक पडतो त्या फरकाची नोंद त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर 9वा मुद्दा आहे पहा, प्रत्यक्ष खर्च डायरेक्ट एक्सपेंडिचर. आता हे जे डायरेक्ट एक्सपेंडिचर आहेत, प्रत्यक्ष खर्चाचे प्रकार व ते खर्च कोणत्या बाबीवर झालेले आहेत व ते योग्य प्रमाणात झाले आहेत का याची नोंद त्या ठिकाणी तपशीलवारपणे करणं आवश्यक आहे. त्यानंतर 10वा मुद्दा आहे क्रियामान कर्म, वर्क इन प्रोग्रेस किंवा काम प्रगतीपथावर आहे याची नोंदसुद्धा त्या ठिकाणी लेखापुस्तकात होणं आवश्यक आहे. परिव्यय लेखापुस्तकामध्ये याची नोंद केली पाहिजे. क्रियामान कर्माच्या मूल्यामध्ये सामग्री, मजुरी, अधिव्यय आणि घसाऱ्याचा त्या ठिकाणी समावेश केला पाहिजे. क्रियामान कर्माच्या मात्राची सुद्धा त्या ठिकाणी नोंद करावी. म्हणजे किती उत्पादन त्या ठिकाणी अपूर्ण अवस्थेत आहे, जे पूर्णही झालेलं नाही आणि कच्चंही नाही, म्हणजे मधल्या स्टेजमध्ये आहे. आलं लक्षात. त्याच्यावर आपण अर्धवट प्रक्रिया त्या ठिकाणी केलेली असते. अशा अर्धवट उत्पादनाला क्रियामान कर्म असे म्हणतात. तर याची जी नोंद आहे ती नोंद मात्रामध्ये त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आलं लक्षात. त्यानंतर 11वा मुद्दा आहे पहा, स्कंदाचे सत्यापन, स्टॉक व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे. तर पहा, जो काही मालसाठा आहे आपल्याकडे त्या मालसाठ्याचे सत्यापन नोंदीमध्ये, म्हणजे सत्यापन करत असताना त्या नोंदीमध्ये आपण या मालसाठ्याची नोंद कशी करावी तर कच्चा माल वेगळा त्या ठिकाणी नोंदवला पाहिजे, उत्पादन घटक वेगळे नोंदवले पाहिजे, त्याचबरोबर उपभोग्य सामग्री, सुटे भाग, सुटी उपकरणे आणि इतर सामग्री यांचा समावेश करून त्या ठिकाणी नोंद करणं आवश्यक आहे. स्कंद सत्यापनाची पद्धत याची सुद्धा त्या ठिकाणी नोंद केली पाहिजे. म्हणजे आपण स्कंद सत्यापन करत असताना, स्टॉकचं व्हेरिफिकेशन करत असताना कोणत्या पद्धतीने आपण ते व्हेरिफिकेशन करतो त्या पद्धतीचं नाव त्या ठिकाणी मेन्शन करणं आवश्यक आहे. त्यानंतर 12वा मुद्दा आहे परावर्तन परिव्यय, कन्व्हर्शन कॉस्ट. म्हणजे
एखादा कच्चा माल परावर्तित करून पक्क्या मालामध्ये त्याचं जे रूपांतर आपण केलेलं आहे, तर ते परिवर्तन करण्यासाठी जी काही कन्व्हर्शन कॉस्ट त्या ठिकाणी झालेली आहे त्याचीसुद्धा नोंद त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर 13वा मुद्दा आहे संशोधन आणि विकास खर्च. तर आपणाला नेहमी त्या ठिकाणी संशोधन करावं लागते, रिसर्च करावा लागतो. त्याचबरोबर त्या कल्पनेचा विकाससुद्धा त्या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण संशोधन म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट जर कुठल्या कारखान्यामध्ये नसेल तर नवीन नवीन उत्पादनं त्या ठिकाणी तयार होणार नाहीत. म्हणून हे डिपार्टमेंट अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून संशोधन आणि विकासावर किती खर्च झालेला आहे याची तपशीलवार नोंद परिव्यय लेखा पुस्तकामध्ये त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे किंवा करायला पाहिजे. त्यानंतर व्याज. आता व्यवसायाला लागणारं जे भांडवल आहे ते भांडवल आपल्याकडे उपलब्ध नसते. बऱ्याच वेळा आपणाला ते भांडवल कर्जाच्या रूपाने त्या ठिकाणी उभं करावं लागते. मग अशा कर्जरूपी भांडवलावर आपण किती व्याज दिलेलं आहे आलं लक्षात. किंवा आपल्या काही जर ठेवी कुठल्या बँकेमध्ये वगैरे असतील तर त्याच्यावर आपणाला किती व्याज मिळालेलं आहे. म्हणजे मिळालेलं व्याज आणि दिलेलं व्याज ह्या दोन्ही बाबीच्या नोंदी त्या ठिकाणी व्यवस्थितपणे किंवा तपशीलवारपणे करणं आवश्यक आहे. त्यानंतर 15वा मुद्दा आहे परिव्यय लेखाकर्माच्या नोंदीमध्ये घेण्यात येणारा तो म्हणजे संयुक्त आणि उपउत्पादन. आता प्रोसेस अकाउंटमध्ये आपण अभ्यासलेलं आहे त्या ठिकाणी जॉईंट प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट ही बाब त्या ठिकाणी उद्भवते. आता जॉईंट प्रोडक्ट म्हणजे संयुक्त उत्पादन म्हणजे त्याच उत्पादनातून दुसरे उत्पादन निर्माण होणे. जसं आता कच्चं तेल आहे, त्या कच्च्या तेलापासून रॉकेल तयार होते, पेट्रोल तयार होते, डिझेल तयार होते. ह्याला जॉईंट प्रोडक्ट असं त्या ठिकाणी संबोधता येईल आपणाला. तर मग त्या ठिकाणी जॉईंट प्रोडक्ट किती निर्माण झालेली आहेत आणि ते जॉईंट प्रोडक्ट करण्यासाठी आपणाला किती खर्च आलेला आहे याची नोंद त्या ठिकाणी तपशीलवार करणं आवश्यक आहे. किंवा उपउत्पादन बाय प्रोडक्ट. आता बऱ्याच वेळा साखरेच्या कारखान्यामध्ये साखर तयार करताना मळी तयार होते आलं लक्षात आणि त्या मळीपासून आपण अल्कोहोल तयार करतो, ह्याला म्हणतात उपउत्पादन. किंवा चिपाडापासून आपण कागद बनवतो किंवा वीज निर्मिती करतो. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी एका उत्पादनापासून अनेक उत्पादनं त्या ठिकाणी उपउत्पादनं निर्माण होतात, त्याला उपउत्पादन असे म्हणतात. तर संयुक्त उत्पादन आणि उपउत्पादन म्हणजे जॉईंट प्रोडक्ट अँड बाय प्रोडक्ट याची त्या ठिकाणी सविस्तर नोंद त्या परिव्यय लेखा पुस्तकामध्ये येणं आवश्यक आहे. त्यानंतर 16वा मुद्दा आहे तयार मालाची शिल्लक फिनिश्ड गुड स्टॉक. तर त्या ठिकाणी तयार झालेला जो माल आहे त्या मालापैकी किती माल विकला आणि किती माल शिल्लक आहे त्या शिल्लकेची नोंद व्यवस्थित त्या ठिकाणी नोंद करणं आवश्यक आहे. आणि त्याचं मूल्यांकन कशा पद्धतीने केलेलं आहे ते सुद्धा त्या ठिकाणी लिहिलं पाहिजे किंवा त्याचा उल्लेख त्या लेखापुस्तकामध्ये आला पाहिजे. त्यानंतर 17वा मुद्दा आहे परिव्यय विवरणी कॉस्ट स्टेटमेंट. आपण बऱ्याच वेळा आठवड्याचं परिव्यय स्टेटमेंट तयार करतो किंवा 1 महिन्याचं, 3 महिन्याचं, 6 महिन्याचं, वर्षाचे अशा पद्धतीने वेगवेगळ्या कालावधीसाठी आपण परिव्यय विवरणे तयार करतो. तर अशा परिव्यय विवरणाची सुद्धा नोंद त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि ती विवरणं का तयार करण्यात आलेली होती त्याच्या कारणासहित त्याच्या नोंदी त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर बांधणी खर्च आहे बांधणी खर्च किंवा पॅकिंग वेस्टर्न संवेष्टन खर्च. कसं आहे आपलं उत्पादन कितीही महत्त्वाचं असलं कितीही मौल्यवान असलं तर त्याची बांधणी तुम्ही कशा पद्धतीने करता त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. आणि बांधणीचा खर्च हा साधारण त्या वस्तूच्या उत्पादन खर्चाच्या 5 ते 10% त्या ठिकाणी होत असतो. आणि जेवढी चांगल्या पद्धतीने तुम्ही पॅकिंग कराल तेवढे ग्राहक त्या ठिकाणी येतात. म्हणून बांधणीवर होणारा खर्च हा म्हणजे दुर्लक्ष करण्यासारखा खर्च नाही आलं लक्षात. म्हणून अशा बांधणीवर होणाऱ्या खर्चाची नोंदसुद्धा परिव्यय लेखाकर्मामध्ये त्या ठिकाणी व्यवस्थित करणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे उत्पादन नोंदी प्रोडक्शन रेकॉर्ड. म्हणजे आपल्या कारखान्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचं उत्पादन होते त्याची नोंद त्या ठिकाणी सविस्तरपणे करणं आवश्यक आहे. आणि त्या उत्पादनावर म्हणजे प्रत्येक उत्पादनावर जो होणारा खर्च आहे
त्या खर्चाची नोंदसुद्धा त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. तर पहा, परिव्यय लेखाकर्मामध्ये म्हणजे ज्याचं आपणाला ऑडिट करावं लागते किंवा ज्याचं ऑडिट करणं अपेक्षित आहे अशा कोणत्या नोंदी आहेत, तर त्या ह्या नोंदी आहेत. जवळपास 20च्या आसपास ह्या नोंदी आहेत. तशा अजून बऱ्याच नोंदी आहेत, परंतु अभ्यास विषयाच्या दृष्टीने परिव्यय लेखाकर्मामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या नोंदी ठेवल्या जातात याचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने ह्या एवढ्या नोंदी मी या ठिकाणी आपणाला सांगितलेल्या आहेत. तशी यादी द्यायची म्हणल्यावर खूप आता ही यादी लांबत जाते, परंतु आपल्याला तेवढं सखोल जायची गरज नाही. महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे या ठिकाणी मी मांडलेले आहेत. एवढ्याच मुद्द्याचा आपण अभ्यास करावा. ह्या सर्व गोष्टीची परिव्यय लेखाकर्मामध्ये नोंद होणं आवश्यक आहे. नोंद झाली की मग त्याचं अंकेक्षण करणं सोपं जाते. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.